नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या चॅनल ज्याचं नाव आहे VR रिएक्टर्स. बरं, आज आपण पाहतोय एक मराठी युट्यूबर आपला, त्याच्या चॅनलचं नाव आहे सगळी गाणी वाजणार. सगळी गाणी वाजणार. तू सगळ्यांची गाणी वाजवतो. कळलं आलं लक्षात. चालेल, बघायलाच पाहिजे. सो ऍक्च्युली मी त्याचे व्हिडिओ पाहिले, मी स्वतः त्यानं चॅनल सबस्क्राईब केलेला आहे. मी त्याचे व्हिडिओ पाहतो आधीपासून पाहिले. ओके, तो बरोबर सगळ्यांची गाणी वाजवतो. आज थांब आज तो जरा डे विथ बॉब अँड कोमल. आय गेस इंस्टाग्रामचे सध्याचे सगळ्यात फेमस, आणि आता त्यांचं नवीन गाणं पण आलंय, आपली यारी. हे नाही का युट्यूबर्स आहेत आपलं, इंस्टाग्रामवर आहेत बघ, त्याच्यामध्ये सगळे ते गाण्यांमध्ये आपली यारी आणि ते त्याच्यामध्ये हे पण दोघं आहेत. इंस्टाग्रामवर फेमस आहेत ते दोघं. इंस्टाग्राम सध्या फक्त आणि फक्त युट्यूब नाही, दोघे इंस्टाग्रामवर फेमस आहेत. मी एक दोन बघितले रील त्यांचे, पण आहेत फेमस. बघू चला आता यांची. नाही माहिती कोण. आता आपण आपल्या भाऊ काय दाखवतोय बघू. स्टार्ट करूया. सो हे गाईज, आमची आता गुड मॉर्निंग झाली. गुड मॉर्निंग झाली. ह्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे आयफोनचा फ्लेक्स करणं. आता ऑप्पो आणि विवोला पण आजकाल 5-6 कॅमेरा, तो विषय वेगळा आहे. नमस्कार भावांनो आणि त्यांच्या बहिणींनो, या 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 घ्या थोडंसं पाणी घ्या. दमला असताल ना रील स्टारच्या रोस्ट व्हिडिओ बघून बघून, तर डोळ्यामध्ये निरमा पावडर टाका आणि हा पण व्हिडिओ बघा. या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत बॉब आणि कोमल बद्दल, नाही कोमल आणि बॉब बद्दल. हे लय भारी कपल आहे, माझं पर्सनल फेवरेट. पण ते दोघात तिसरा आणि आता सगळं विसरा हे तर पॉसिबल नाही ना, समज रे. तर यांच्या रील्स बघून मी पण वैतागलोय. कन्सेप्ट कॉपी करतात, हसायचा इफेक्ट लावतात, मेकअप करतात, फिल्टर करतात. यापेक्षा एका रील स्टारच्या रोस्ट व्हिडिओमध्ये तुम्ही काय एक्सपेक्ट करता? त्यामुळे आज आपण काहीतरी थोडं वेगळं ट्राय करणार आहे. नाही म्हणजे एवढं पण क्रिएटिव्ह काय करणार नाही, मागच्या व्हिडिओपेक्षा लो एफर्टच व्हिडिओ बनवणार आहे. तरी पण तुम्हाला 100% सॅटिस्फिकेशन देण्याचा माझा पूर्णपणे प्रयत्न राहीलच. सरप्राईज मदर फादर. या व्हिडिओबद्दल आपण या व्हिडिओच्या शेवटी बोलणार आहोत. तत्पूर्वी या क्यूट कपलचा एक व्लॉग चॅनल पण आहे आणि भरपूर लोकांना त्यांच्या लाईफ मध्ये इंटरेस्ट पण आहे माझ्यासारखा. तर यांचा एक व्हिडिओ मी बघितला, यांच्या लाईफ मधला एक रॅन्डम दिवस, म्हणजे डे विथ कोमल अँड बॉब अँड कोमल. तर चला मग व्हिडिओ बघूया. म्हणजे डेली रुटीनचा आज हा व्हिडिओ असणार आहे. ब्लॉग किंवा व्हिडिओ नाही, ब्लॉग नाही बोलता येणार, व्हिडिओ बोलता येईल. काहीतरी बोला मिस्टर बॉब. तुम्ही कोणत्या फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ बनवता हे अजिबात इम्पॉर्टंट नाही, बघणारे तोंडवर करून येणारच आहेत बघायला. तर जस्ट आमची मॉर्निंग झाली. वाजलेले आहेत, किती वाजले आहेत कोमल? 1:48. 1:45 वाजता यांची सकाळ झाली. तरी म्हणलं आत्ताच आमची गुड मॉर्निंग झाली, एवढं गर्वानं कसं काय सांगतो? आणि कॅमेरा सुरू करायच्या आधीच फोनमध्ये बघायचं ना किती वाजलेत कोमल. ओ शिट, आपल्याला समजणार कसं? कोमल वहिनी पण घरातच आहेत. काय करते कोमल? इंस्टाग्राम. फर्स्ट उठला माझं एकच काम आहे, व्हिडिओ किंवा फोटो पोस्ट करायचं. गाईज, मॉर्निंगला उठल्यानंतर आम्ही ब्रशच्या आधी सर्व करण्याच्या आधी व्हिडिओज फोटोज टाकत असतो, कारण टायमिंग निघून गेलेला असतो. मिस्टर बॉब अँड कोमल इन्फ्लुएन्सर आहात तुम्ही. हे काय इन्फ्लुएन्स करताय? तुमच्या निब्बी ऑडियन्सला तुम्ही सांगितलं पाहिजे, भले आम्ही लेट उठत असेल पण तुम्ही सकाळी लवकर उठले पाहिजे आणि दिवे लावले पाहिजेत. गाईज, मॉर्निंग झाले, आम्ही आता ब्रश करू, आंघोळ करू, फ्रेश होऊ. काय म्हणजे आता आम्ही आंघोळ करू? रील स्टार कपल आंघोळ कसं करतं हे पण आम्हाला बघायचं. तुम्ही ते दाखवलं पाहिजे, जनता माफ नाही करेल. आणि माझ्याच पॉकेट मधले मला पैसे देऊन मलाच दूध पिशवी आणायला सांगतायत. आता काय बोलायचं यांना सांगा. काय नाही बोलायचं, गपचूप उठायचं, धावत जायचं, पळत यायचं दुधाची पिशवी घेऊन. चल. आज मी ऐकू दे, जमीन बोलत. मी पण काहीच नाही बोलत. मिस्टर बॉब आणि कोमलचा डेली रुटीनचा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक जर निब्बी फोनवर बोलायला लागले तर काय बोलतील? हॅलो पिल्लू, ऐक, मी बॉब आणि कोमलचा डेली रुटीनचा व्हिडिओ बघितलाय. अय्या खरंच? मी पण पाहिला. ऐक बाळा, आपण लग्न झालं की आपण पण त्यांच्यासारखंच राहायचं. हो ग माझं पिल्लू, तू म्हणशील तसंच, पण कसं? बघ, आपण 1:30 वाजता उठायचं, मग आपण आवरेपर्यंत तू जेवायची ऑर्डर द्यायची झोमॅटो नाहीतर स्विगीवर, कारण मला जेवण नाही बनवता येत. माझ्या पप्पांनी मला शाळा पण शिकवली ना. नंतर तू घर पण झाडून काढायचं. मी बेडवर बसणार आणि हो पिल्लू, मी मास्क लावणार बरं का, कारण मला धुळीची ॲलर्जी आहे. आणि वॉशिंग मशीन मधले कपडे पण तूच वाळत टाकायची. पण आमच्यात नाही ना वॉशिंग मशीन. मग त्या बॉबच्या घरी आहे तुझ्या घरी नाही. जा बाबा, तुझं प्रेमच नाही माझ्यावर. ब्रेकअप? अरे बाळा सॉरी ना. आता 10वीच्या बोर्डच्या परीक्षा संपल्या की मी आईला सांगतो पप्पाला सांगून मशीन घ्यायला वॉशिंगची, नाहीतर मी 11वीला आर्टलाच ऍडमिशन घेणार. अगं बाय माझा पिंट्या. काय झालं? माझ्या
जिंदगीचा संसाराचा. भावा पब्लिक तुझी हॅपनिंग लाईफ बघायला आलेली रे, एवढं पण दुःखी नको होऊ. सगळी गाणी वाजणार मित्रमंडळ तुझ्या दुःखात सामील आहे मनापासून. आयुष्यामध्ये कपडे धुण्यातच गेले अर्ध. हे बघा गाय तुम्हाला शिकवतो कपडे कसे धुवायचे. नको भावा, थँक्यू. तुझं काम तूच कर, तूच कपडे धु. आम्हाला कुठं लव्ह मॅरेज करायचंय. म्हणजे भूक लागली. भले सगळ्यांना सांगितलं होतं की पुलाव केलाय, पण आत्ताच परतलेला भात खाल्लेला, लगेच भूक लागली का? गायज आम्ही आता व्हिडिओ काढतोय. अरे बॉब, तू आतापर्यंत पण व्हिडिओच काढत होता, कसं करू तुझं? हे आमचं डेलीचं काम आहे. अरे बापरे, एवढं हेवी काम, दमलाच चाल ना. या तुम्ही पण पाणी प्या. खाऊन येऊ काहीतरी, बिकॉज भूक लागली आता. कोमलला तिसऱ्यांदा भूक लागली. एवढं खाल्लेलं जातंय कुठं? बॉब जनताचं औषध दे तिला. बिचारी एवढं खाते आणि अंगाला बी लागना. सो गाईज मी आज बनवते. सो गाईज सोड आधी बोलायचं. ओके सो गाईज माफ करा मला मित्रांनो, मी रोस्ट करण्यात काय फायदाच नाही राहिला. हेच एकमेकांना रोस्ट करून घेतील. आपण व्हिडिओ बनवायच्या बंद करू. आमचे शूटचे ब्लॉग सुद्धा आम्ही अपलोड केले आहेत. ते पण थोडं शॉर्टकट मध्येच केले आहेत. पण तुम्ही रिअल मध्ये बघतील ना, खूप स्ट्रगल आहे ह्या गोष्टी. लिपस्टिक व्हिडिओ बनवायला खूप स्ट्रगल आहे. नाही म्हणजे मी बोलणार तरी काय, मी खूप लाईट व्हिडिओ बनवतो. म्हणजे माझे सबस्क्रायबर बघतील न बघतील, पण ज्यावेळेस समोरचा क्रिएटर माझा व्हिडिओ बघतो त्यावेळेस त्याला वाटलं पाहिजे की यार ठीक आहे, नॉर्मल चालू आहे. पण आता स्ट्रगलचा विषय निघालायच तर बघा ह्यांचा पण स्ट्रगल. अरे माणूस बदलला. एका ॲव्हरेज रोस्टर सारखं मी हे नाही म्हणणार की समाजावर काय परिणाम होईल, तुम्ही चुकीचा इन्फ्लुएन्स करताय. कारण एका पोराने हिच्या व्हिडिओ खाली कमेंट केलती, एक नंबर दीदी. आयला तुझी दीदी काय करते ते तरी बघ. ह्यांनी काय चुकीचं केलं हे तर मी म्हणणारच नाही. माझी एवढीच इच्छा आहे, हा व्हिडिओ बनवलाय तर तुमच्या मधुचंद्राच्या रात्रीचं पण लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही इंस्टाग्रामला केलंच पाहिजे, दीपक कलाल आणि राखी सावंत सारखं. आफ्टर ऑल वी ऑल आर फॅमिली ना. नो हेड गाईज, आजकाल ट्रेंड चालू आहे रील स्टारला रोस्ट करायचा. काय धंदा पाणी पण व्यवस्थित चाललं पाहिजे ना. यानंतर थोडे हार्ड व्हिडिओ येतील, कारण आता लेवल अप करायची वेळ झाली. आणि हा, रील स्टारला नाही विसरणार आपण. कसं आहे, रील स्टार म्हणजे आपला जीव आहे, नाही चॅनलचा जीव आहे. आपल्याला काय फरक नाही पडत. आणि व्हिडिओ आवडला नसला तरी पण लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि लावा गाणं. अरे तू शांती ठेव, पण मी त्या रंबेला पटवणार आहे. अरे काय दान काय तो अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा. अशी बी दिसतीस तशी बी दिसतीस, काय तुझ्या रूपाची शोभा. आपल्याला कुठून येतोय. काय तुझ्या रूपाची शोभा. सगळी गाणी वाजणार बोललो होतं ना. मजबूत वाजवले. मी याच्या आधीपासून व्हिडिओ पाहतोय, बघायला लागेल. मला वाटतं आधी त्यांनी, आता मला नावं नाही आठवत त्यांची, पण त्यांनी बऱ्याच सणांची गाणी वाजवलेली आहेत. आणि मला दोन गोष्टी नाही, एक गोष्ट आवडली. तो जो स्विमिंग पूल वाला व्हिडिओ होता तेव्हा याचा फोटो येतो, मला ते जास्त आवडलं. आणि शेवटी डायरेक्ट मिया दिदी, मिया खलिफा कोण रे? पण मी होतं नाव ऐकलं. ती दुबईला राहते, ती हे येते शेख आहे का? हा शेख येते, पण हे येते स्टार येते. हा, वर्ल्ड फेमस स्टार आहे का? चांगलं चालतं. हा का? शॉर्ट फिल्म पण म्हणजे ते असं 2.5 तासाच्या पिक्चर शॉर्ट फिल्म. ओके. अनकट फुटेज असतात नाही, कटकी ओके. असं विषय तो नाही. विषय हा आहे की सगळी गाणी वाजवणार. या चॅनलची लिंक आणि व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. जाता तर सांगतो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. घंटा बांधून ठेवले बाहेर, वाजवून सुटा. आम्हाला चालू रात्री बेरात्री वाजवा, पण घंटा वाजवा. तर मग मामा येणार.
चला चला भेटूया. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. बाय. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.